पुढच्या वेळेपासून मध्ये ठेवायला लागेल तुमचा पत्रकारांची डिमांड. हा तुम्ही सांगता तेच आम्ही करतो आता. शासन आपल्या दारी बघा. आता ते खालचे ते मागच्या लोकांना दिसायला पाहिजे. तुमच्यासाठी आता आम्ही ॲडजस्ट केलंय. आता तुम्ही मागच्या लोकांसाठी ॲडजस्ट करा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमधल्या लाभार्थ्यांसाठी शासन आपल्या दारी हा अतिशय अभिनव असा उपक्रम आपण शासनाने सुरू केला. आणि मला वाटतं हा पहिला टप्पा आहे आपला महापालिकेतला. पहिला टप्पा आहे. आणखी लाभार्थी जे आहेत पुढे जे लाभार्थी आणखी उरलेत ते सगळ्या लाभार्थ्यांना पुढच्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये या लाभाचा फायदा मिळेल. कोणी लाभार्थी वंचित राहणार नाही ही शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून आज आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार संजय बाळा आपला भेगडे, राजेश देशमुख, जिल्हाधिकारी शेखर सिंग, विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवक नगरसेविका लोकप्रतिनिधी, सर्व व्यासपीठावरील आपले भाजपा शिवसेना युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सुरुवातीलाच या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे 1 एप्रिलपासून हा कार्यक्रम सुरू झाला. श्रीरंगप्पा बारणे आणि महेश दादा सगळ्यांनी सांगितलं इकडे आपल्याला यायला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की जेवढे कार्यक्रम झाले 40, 50, 60, 70 हजाराचे कार्यक्रम झाले. मला काही लोक म्हणाले अरे इथं कमी माणसं आहेत, इथं आपण कार्यक्रम नंतर एकत्र करूया. परंतु कमी असली तरी ती माझी माणसं आहेत सगळी आणि म्हणून मी आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेलो आहे. पहिला टप्पा आहे, पुढचा मोठा करूया, त्याच्या पुढचा आणखी मोठा करू. तुमचं मंडपच पुरणार नाही. महापालिका आयुक्त तुम्हाला मोठा मंडप घालायला लागेल, हा छोटा आहे. त्यामुळे तुम्ही इतर कार्यक्रम बघा, तिकडचे व्हिडिओज मागवा. अतिशय भव्य दिव्य असे कार्यक्रम या ठिकाणी झालेत. आणि यापूर्वी देखील मगाशी जिल्हाधिकारी मला सांगत होते की आपण जवळपास आज तर आपण 95,964 लाभार्थी आपण नोंद केलेली आहे महापालिका हद्दीतले. आणि 48,10,04,000 रुपयाचे इथं लाभ आपण देतोय प्रत्यक्ष. पण यापूर्वी आपण या जिल्ह्यामध्ये जवळपास 103 शिबिरं तालुका मंडळ निहाय या ठिकाणी आयोजित केली. आणि यामध्ये 2,86,278 लाभार्थ्यांना आपण थेट लाभ दिलेला आहे सरकारने. त्यामुळे हा आकडा आपला आतापर्यंतचा माझ्या माहितीप्रमाणे अमोल किती झाला रे बाबा आतापर्यंत घेतलेली जी शिबिरं सरकार आपल्या दारी 35 लाखापेक्षा जास्तीच्या लाभार्थ्यांना थेट लाभ वाटलेला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे शासन आपल्या दारी ही संकल्पना मांडत असताना मी एकदा कॅबिनेटमध्ये मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या मंत्रिमंडळांच्या बरोबर चर्चा केली. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की ज्या योजना आपण इतक्या मोठ्या योजना आपण सुरू केल्या, गेल्या 10-11 महिन्यामध्ये किती निर्णय घेतले, ते निर्णय वाचायला गेलो तर इकडे वेळ पुरणार नाही. आणि एवढे धाडसी निर्णय आपण घेतले, लोकहिताचे घेतले
शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांगांसाठी, सगळ्या सिनियर सिटीजनसाठी, सगळ्यांसाठी जे निर्णय आपण घेतले, हे निर्णय आतापर्यंतच्या एवढ्या इतिहासामध्ये काही निर्णय पहिल्यांदा आपण घेतले. आज आपल्याला मी सांगतो, महिला भगिनी इकडे आहेत, एसटी सवलत 50% दिली आहे ना. एसटीमध्ये जाता का नाही? एसटीमध्ये जातात. 50% सवलत पहिल्यांदा दिली. ज्येष्ठ मंडळी इकडे आहेत, 75 वर्षावरच्या लोकांना मोफत फ्री करून दिलं. तेव्हा काही लोक म्हणाले, अरे 75 वर्षाचा माणूस कुठं फिरणार. परंतु आज मला समाधान वाटतंय. मी डेली तिकडून आठवड्याने आकडेवारी घेतो. जवळपास 2, 2.5, 3 कोटी लोकांनी, ज्येष्ठांनी प्रवास केला. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10 वेळा. कोणी आपला तालुका प्लेसला येतो, तपासणी, आरोग्य तपासणी करतो, मोफत औषधं आपली असतात, पुन्हा आपल्या घरी जातात. कुठं कोणाला देवदर्शनाला जायचं आहे, आता काही विचार करायचं नाही, तिकीटच काढायचं नाही, त्यामुळे विचार काय करायचा. आणि त्यामुळे आणि महिला भगिनी देखील, जिथं 500 रुपये तिकीट आहे तिथं डायरेक्ट 250 रुपये, परवडते ना. त्यामुळे आज हा निर्णय आपण जो घेतला, त्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा झाला. अनेक निर्णय आपण घेतले. शेतकऱ्यांसाठी आपण केंद्राचं, जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं, काय मोबाईलचं काय दाखवत आहे, आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी जे 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना, आपण ठरवलं जर केंद्र सरकार, आदरणीय मोदी साहेब आपल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देत आहेत, मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग आपण राज्याने देखील राज्याचा हिस्सा 6,000 रुपये आणखी त्याच्यामध्ये ॲड केला. म्हणजे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार. 12,000 पहिल्यांदा निर्णय झाला आहे. माझ्या महिला भगिनींचा सन्मान वाढवायला नवीन आम्ही एक योजना सुरू केली, लेक लाडकी लखपती. ही योजना कधी होती का आपल्याकडं? मुलीचा जन्म झाला 5,000, पहिली शाळेत प्रवेश घेतला 5,000, 7वीमध्ये गेली 7,000, 11वीत गेली 8,000, वय तिचं 18 वर्ष झालं 75,000, असे मिळून 1,00,000 रुपये देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे. अशा अनेक निर्णय आहेत जे आपलं सरकार येण्यापूर्वी सगळं बंद होतं, कामकाज बंद होतं ना, सगळं ठप्प होतं ना. सगळे कोविडमध्ये असे गपचूप बसले होते. जपानमध्ये कोविड वाढला, अमेरिकेत कोविड वाढला की इकडे आपल्याकडे लॉकडाऊन व्हायचं. आम्ही बोललो, अरे बाबा हे लॉकडाऊन परवडणार नाही, रोजीरोटी, लोकांची रोजीरोटी महत्त्वाची आहे. आणि सगळं उघडं करून टाकलं आम्ही. बघा, गणपती सगळं आपण केला, दहीहंडी केला, नवरात्री केला, दिवाळी केला, सगळं केलं की नाही? नाही तर घाबरून घाबरून राहिलो असतो, तो कोविडने आपल्याला धरलं असतं. आपण मोकळे झालो म्हणून कोविड पण पळून गेला. बरोबर आहे की नाही? म्हणून हे सरकार जे आहे मोकळेपणाने धाडसी निर्णय घेणारं सरकार आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची अनेक धाडसं आपण केलेली आहेत. अनेक निर्णय घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, शहरी भागासाठी आपण घेतले. आज शेतकऱ्यांसाठी आपण सिंचनाचे, शेतीला काय पाहिजे? पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. पाणी नसेल तर कसं होणार? आणि म्हणून आम्ही गेल्या 10-11 महिन्यामध्ये 29 सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. 29, 18,000 कोटी रुपयांच्या. आणि त्यामुळे 6 ते 7 लाख हेक्टर जमीन भिजणार आहे, ओलिताखाली येणार आहे. पूर्वीसारखं आम्ही नाही करत. 70,000 कोटी गेले तरी एक सिंचन झालं नव्हतं, मी नाही म्हणत. पण आता आमचं हे सिंचनाचं जे काही काम आपण करतोय ते थेट शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी. परवा आम्ही गेलो होतो, देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही, विखे पाटलांच्या आणि आपला खासदार आपले तिकडचे काय नाव, लोखंडे निळवंडे धरण झालं किती 50-60 वर्ष झालं. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, माझ्या जन्माच्या अगोदरपासून याला सुरुवात झाली होती, पण पाणी सुटलं नव्हतं.
आम्ही गेलो, तिथं पाणी सोडलं, 85 किलोमीटर पाणी गेलं पाहिजे असं आपला धोरण होतं. लगेच विरोधकांनी सांगितलं हे बोगस आहे, अरे पाणी सोडलंय पण पाणी पोचलंच नाही. मी लगेच कपूर अधिकाऱ्याला फोन केला. मी बोला अरे बाबा तू आमच्या हातून ते उघडलंस आणि पाणी पोचलं नाही, तुझ्यावर कारवाई करू. अरे बोले साहेब 85 नाही 96 किलोमीटर पाणी पोचलंय, तुमच्या माणसांना मोजायला लावा. पोचलं की नाही? हे सरकार खोटं काम करत नाही, खोटे आश्वासन देत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असं आहे ना का ते म्हण. त्यामुळे आम्हाला कोणी फसवू शकत नाही. आम्ही फील्डवर काम करतो, घरात बसून आदेश देत नाही. कुठं फिरतो रस्त्यावर, प्रकल्प कुठं चाललाय, काय चाललाय, कधीपर्यंत पूर्ण होईल, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो आम्ही. आणि म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत. प्रशासनानं देखील लोकप्रतिनिधी जे आमच्या आमदार खासदार निवडून येतात ते 3-3 लाख 4-4 लाखातून आमदार निवडून येतात आणि 15-15, 20-20, 22 लाखातून खासदार निवडून येतात. आणि म्हणून लोकप्रतिनिधींना प्रशासनाने बिलकुल विश्वासात घेतलंच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, कारण त्यांना निवडून दिलेलं असतं लोकांनी, त्यांना ते अन्सरेबल असतात लोकांना. आणि म्हणून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाकं आहेत, ही समान वेगाने धावली पाहिजे. आपला इगो बिगो सगळं बाजूला ठेवून द्यायचं. कुठला इगो आम्हाला आहे? अरे मुंबईमध्ये हा मुख्यमंत्री रस्त्यावर फिरतो, कुठला इगो ठेवलाय त्यांनी? कुठेही पुण्यामध्ये प्रकल्प आहे, गाडी थांबवतात, मी थांबतो. व मुंबईतल्या नाले सफाईची पाहणी करणारा कुठला मुख्यमंत्री दाखवा मला या जगामध्ये. मला काही इगो नाही आहे. मी रस्त्यावरचा माणूस आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्त्यातून इथपर्यंत मुख्यमंत्री झालेला माणूस आहे. आणि त्यामुळे माझं आणि आमच्या सरकारचं एकच काम आहे, या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्हाला घ्यायचे आहेत आणि आम्ही ते घेतोय. मी आपल्याला आठवण म्हणून सांगतो, श्रीरंगप्पा आणि महेश दादा, सुरुवातीला आम्ही दोघंच होतो मंत्रिमंडळात, मी आणि देवेंद्र फडणवीसजी. आमचे निर्णय बघा, एकही निर्णय आमचा कुणालाही वैयक्तिक लाभ देणारा नाही. आम्ही घेतलेले निर्णय हे जनतेच्या हिताचे, या महाराष्ट्राच्या हिताचे, सर्वसामान्य जनतेच्या हिताचेच निर्णय घेतले. तपासून बघा, हे छाती ठोकपणे हा मुख्यमंत्री तुम्हाला सांगू इच्छितोय. आणि म्हणून आज आपण पाहतोय की इथे खूप अनेक लोकांना आपण योजनांचा लाभ देतोय. PM स्वनिधीमध्ये पण चांगलं काम झालं आहे. 17,000 पैकी 12,000 लोकांना लाभ दिला आहे, चांगली गोष्ट आहे. मुंबईचं ते बंद केलं होतं, पण आपलं सरकार आल्यानंतर सगळ्यात जास्ती मुंबईमध्ये स्वनिधीचा फायदा लाभ मिळाला लोकांना. आणि म्हणून आज आपल्याला मी या ठिकाणी सांगू शकतो की यापुढे देखील आपण शासन आपल्या दारी ही संकल्पना आपण राबवतोय. आणि संकल्पना राबवत असताना सर्वसामान्य माणसाला काय मिळणार हे आपला उद्देश आहे. आणि म्हणून महिला भगिनी इकडे बसलेल्या आहेत. महिला भगिनींना देखील अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही महिला बचत गट याला देखील प्राधान्य देतोय. महिला बचत गट जे आहे, तुमचं प्रोडक्शन असेल त्याचं ब्रँडिंग करणं, त्याला मार्केटिंग करणं, त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणं. कलेक्टर साहेब तुम्ही आहात, शेखर सिंग तुम्ही आहात, यांना आपण मदत करा. यांचे प्रॉडक्ट जे आहेत, तुम्ही यांना काय परमनंट एक बिल्डिंग आपल्याला बांधलीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. पण तोपर्यंत आम्ही ठाण्याला एक प्रयोग केला होता. असे स्टॉल लावले होते पूर्ण सगळीकडे, मैदानात पूर्ण स्टॉल लावले आणि रोटेशनमध्ये महिला बचत गटांना बोलवलं आणि तुमचं प्रोडक्शन इथं विका. खूप गर्दी व्हायची आणि महिला भगिनींना तिथून पैसे मिळायचे. आणि अशा प्रकार जे प्रयोग आहेत, जे आपण जे प्रकल्प करणार आहोत ते यापुढे आणखी जोरात करणार आहोत. त्या महिला बचत गटांना जे काही आर्थिक बळ लागतं, रिव्हॉल्विंग फंड लागतो, तो देखील
मोठ्या प्रमाणात देण्याचा निर्णय आपलं सरकार घेणार आहे आणि त्यांना बँकेचं लोन त्या ठिकाणी मी परवा राणे साहेबांची जे डिपार्टमेंट आहे MSME त्याच्यात पण खूप भरपूर योजना आहेत महिलांसाठी. या सर्व योजना केंद्राच्या आणि राज्याच्या या माता भगिनींसाठी हे सरकार राबवणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही कुटुंब चालवत असताना तुम्हाला देखील तुम्ही देखील कुटुंबाला आर्थिक सहकार्य आर्थिक बळ देऊ शकता. हे देखील आम्हाला सरकारच्या माध्यमातून करायचं आहे. आणि म्हणून महिला भगिनींची ताकद भरपूर असते. महिला भगिनींनी एकदा ठरवलं हे करायचं आहे, हे करायचं म्हणजे करायचंच आहे. मग तिकडे काय नाही, मग घरी काय माहिती आहे सगळं घरचं पण वातावरण बदलून टाकतात महिला भगिनी. आणि त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. नक्की जवळपास आमचा उद्देश आहे, टार्गेट आहे, या राज्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्तीच्या महिला भगिनींना याचा लाभ मिळाला पाहिजे. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले, काही लोक विरोधी पक्ष नेते का नाही, कोण म्हणाला पैसे नाही मिळाले म्हणून. शेतकऱ्यांना पण मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाई अतिवृष्टी अवकाळी पावसाचं NDRFच्या निर्णयाप्रमाणे मिळत होते. आपलं सरकार आल्या आल्या हा शेतकरी आपला मायबाप आहे, हा अन्नदाता आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला की NDRFच्या दुप्पट पैसे द्यायचे. कलेक्टर बरोबर आहे ना, NDRFच्या दुप्पट पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर 2 हेक्टरचे 3 हेक्टर मर्यादा वाढवली. 3 हेक्टर मर्यादा वाढवली. आणि सततच्या पावसामुळे पैसे मिळत होते का? आतापर्यंतच्या इतिहासात मिळत होते? सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाचे पैसे मिळत नव्हते. पण परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही 1500 कोटी रुपये सततच्या पावसाच्या नुकसानीमुळे देण्याचा निर्णय घेतला. शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे, त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही बिलकुल. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, दुर्बल घटकांचं आहे, महिलांचं आहे. आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे आहेत. आता मगाशी ताई तुम्ही ते काय म्हणाले, आपला तो कुठला दाखला, उत्पन्नाचा दाखला, दर वर्षाचा दाखला जो आहे तो आम्ही 5 वर्ष मुदत त्याची वाढवतोय. 5 वर्षामध्ये ते घ्यायचं एकदा, दरवर्षी. तोही निर्णय आम्ही घेतोय. 1000 रुपये होते ना, आधी 1000 होते ना, आपण 1.5 केलेत. आता 500 रुपये त्याच्यात पण वाढ केली. आपण 1,500 रुपये केलेत, तेही आपण केले. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला इकडचे जे काही विषय आहेत यामध्ये देखील आपण निर्णय घेतोय. पिंपरी चिंचवड महापालिका विकासासाठी अनेक निर्णय आपण घेतलेत. त्याचबरोबर PMRDAची प्राधिकरणाची बैठक आपली झाली आहे. त्यामध्ये काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. यामध्ये निर्णय आपण असा घेतला, 2018 ते एप्रिल 2023 या 5 वर्षाच्या काळातील विकास आणि बांधकामाचे वसूल करण्यात येणारे 100% अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर एप्रिल 2023 पासून अतिरिक्त विकास शुल्क जे लावू ते सरसकट न लावता क्षेत्रनिहाय तपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. बरोबर ना? पण 100% तर रद्द केलेत ना आपण, तुम्हाला पकडेल नाही तर मी. तर निर्णय आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर 2.5 एकर जागा आपण कुठं मोशीजवळ देतोय ना, छत्रपती, अरे कोणा तू मागणी, छत्रपती संभाजी महाराज, हां PMRD मध्ये आपली मागणी होती ना, मोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 2.5 एकर जागा देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतल्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपुत्रांचा प्रश्न देखील सरकार सोडवणार आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील. प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न काय झालं त्याचं? आता प्रॉपर्टी कार्डाचा निकाल पण 15 दिवसात आयुक्त म्हणतात होऊन जाईल. 15 दिवसात होईल ना, 20 दिवस घ्या पण करून टाका 20 दिवसाच्या आत. मालकांना प्रॉपर्टी कार्ड वाटपाची प्रक्रिया पूर्ण आपण करतोय ती करा. पुणे रिंग रोडचा आपल्याला फायदा होतोय, त्याच्यामध्ये बाळा मगाशी काहीतरी सूचना केली आहे, त्याचं आपण मी लगेच लिहिले MSRDCला, ते आपण करू. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेला कुठला पुरस्कार मिळाला का? ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर ग्लोबल चॅलेंज मिळाला कधी? एक पिंपरी चांगला आहे ना, तुमचं अभिनंदन आणि सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन मी करतो. आणि म्हणून ही सगळी जी कामं आहेत, ही सगळी कामं आपण या ठिकाणी करतोय लोकहितासाठी. आणि म्हणून आज आपल्याला 460 कोटी जो शास्तीकर होता ना, दंड लावला होता तुम्हाला, बरोबर, दंड लावला होता म्हणजे अनधिकृत बांधकाम म्हणून 460 कोटी रुपये त्याची रक्कम होत होती. आपल्या सरकारने हा निर्णय घेऊन हे माफ करून टाकलेले आहे. शेतकऱ्यांना 12.5% परतावा देण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी होईल. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणजे पालखी मार्गावर आज आपल्या दिंड्या रवाना झाल्या, स्वागत वगैरे केलं ना तुम्ही सगळ्यांनी. आणि त्याचबरोबर या पालखी मार्ग दोन्ही भूसंपादन पूर्ण झालेलं आहे, दोन्हीचं भूसंपादन पूर्ण झालेलं आहे, कारवाई सुरू होऊन जाईल. पुणे मिरज रेल्वे मार्ग त्याचं भूसंपादन पूर्ण झालेलं आहे. चांदणी चौकाचं काम 88% पूर्ण झालं आहे. मला आठवतं आहे मी एकदा गावाला चाललो होतो, एवढे मोठे गर्दी आली तिकडे, माझी गाडीच अडवली. बोले इथे बाबा रस्त्यामध्ये मी तर चाललोय सरळ, का आंदोलन बिंदोलन आहे का? म्हणाले थांबा थांबा. बघितलं तर त्या चांदणी चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती. मी उतरलो, गाडीत बसते, सगळं बघून गाडीमध्ये बसलो. मी लगेच फोन केले, बरोबर ना, सगळ्यांना मी फोन केले. ताबडतोबीने जे संबंधित विभाग होते त्यांना फोन केले. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की त्या ठिकाणी 88% काम पूर्ण झालेलं आहे. हे सरकारचं काम तातडीने आपण दखल घेतो आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी होत असतात. मेट्रो लाईनचं काम ते देखील युद्धपातळीवर सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं वडू तुळापूरचं त्याला आपण 269 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहे. जेजुरीच्या मंदिराचा विकास त्याला मी तिथं गेलो होतो स्वतः, 109 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले. काम सुरू झालंय. हे सरकारची गती आहे, हे सरकार काम करतंय. आणि त्याचबरोबर मी इंद्रायणी आणि पवना नदीच्या तिकडे गेलो होतो, आपली कार्यक्रम होता, ती दूषित जे पाणी आहे शुद्ध झालं पाहिजे यासाठी इंद्रायणीचा केंद्राकडे आपण प्रस्ताव पाठवलाय. तुम्ही पाठपुरावा करा, मी सांगतो. आणि पवनाचं आमच्याकडे पाठवलंय तुम्ही दराडेकडे, त्यांना मी तातडीने हे काम करायला सांगतो. आणि मी येता येता गाडीमध्ये MIDCचे मंत्री उदय सामंतना फोन केला आहे. तुम्ही MIDCच्या माध्यमातून पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प तातडीने सुरू करा, त्याला लागणारा पैसा तुम्ही लावा, पण या नद्या साफ झाल्या पाहिजे, स्वच्छ झाल्या पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना निर्देश मी दिलेले आहेत. त्यामुळे तेही काम आपलं होईल. मगाशी अश्विनीताईंनी एक मागणी इथं केली, यशवंतराव चव्हाण स्मारक जे आहे याला अगोदर 5 कोटी रुपये दिले होते, पण आणखी 5 कोटीची आवश्यकता आहे. मी नगर विकास विभागाकडून हे 5 कोटी देण्याचा निर्णय आज या ठिकाणी जाहीर करतो. आणि म्हणून
हे सगळं जे आहे हे सगळं आपण युती सरकारमधून करतोय। यापूर्वी काय होतं मला बोलायचं नाही, पूर्वीचं सरकार घरी होतं, आपण लोकांच्या दारी जातोय, हा फरक आहे। आणि स्वतः गेल्यानंतर एक समाधान आहे। आता ते मुलं बघा आली लाभ घेऊन गेली, दिव्यांग आले लाभ घेऊन गेले, तिथं आता ट्रॅक्टर देणार आहे, ट्रॅक्टर वगैरे आहे ना तिकडे, ते देणार आहे, त्या योजना आपण लाखांचे चेक दिले, एक समाधान आहे ना। आणि त्याला इकडे तिकडे फिरावं लागत नाही, इथं जागा कमी असल्यामुळे हे सगळे स्टॉल इकडे लावलेले आहेत। पण आतापर्यंत पुढचा कार्यक्रम मोठा घ्या, इलेक्ट्रिक व्हेकल अपंगांना आपण देतोय, तेही देतोय, पण पुढच्या वेळे कार्यक्रम त्याला मैदान मोठं घ्या आणि मोठा ठेवा, एकदम भव्य दिव्य। कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये कारण आपले टप्पे चालूच राहणार आहेत। शेवटी आपण शेवटच्या माणसाला आपण जोपर्यंत लाभ देत नाही तोपर्यंत हे आपलं काम चालू राहणार आहे। आणि बाकी काही चिंता करू नका, सगळं नीट आहे। शिवसेना भाजप युती व्यासपीठावर मजबूतीने उभी आहे। देवेंद्रजी आणि मी एकदम मजबूत आहे, काय काळजी करू नका। एखाद्या कुठल्या छोट्या जाहिरातीमुळे युती वगैरेवर काय परिणाम होणार नाही, एवढी युती आपली कच्ची नाही आहे। ही युती एका विचाराने युती झालेली आहे। बाळासाहेब अटलजी, प्रमोदजी महाजन, मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली युती आता या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे जातोय आणि म्हणून चांगलं काम करतोय। म्हणून कोणीतरी सर्वे केलाय बाबा राज्य चांगलं काम करतंय, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी चांगलं काम करतायत। पण मला सगळ्यात अभिमान या गोष्टीचा आहे, आनंद या गोष्टीचा आहे की त्या सर्वेक्षणामध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना 84% लोकांनी पसंती दिली आहे, 84%। आणि आपल्या देशातच नाही, जगभरामध्ये लोकप्रियतेमध्ये मोदी साहेब नंबर 1 ला आलेले आहेत, नंबर 1 ला। याचा आनंद आम्हाला जास्ती आहे। आपला ठीक आहे, आपलं बघत करत राहू आपण राज्यामध्ये, पण शेवटी आपल्या देशाचं नाव जगामध्ये उंचावण्याचं, रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं, हे मी नेहमी जाहीरपणे सांगतो। याचा मला सार्थ अभिमान पण आहे, कारण मी दावोसमध्ये गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये, आपल्याला तिकडून इन्व्हेस्टमेंट आणायची होती। आपल्याला मी सांगतो अभिमानाने 1,37,000 कोटीचे करारनामे झाले, 1,37,000 कोटीचे। 4च महिन्याचं सरकार होतं, पण का विश्वास ठेवला? कारण मोदी साहेबांचं पाठबळ आपल्या राज्य सरकारला असल्यामुळे विश्वास दाखवून ते करारनामे झाले। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा हे राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला होतं, पण जसं सरकार महाविकास आघाडीचं आलं तेव्हा गुजरात 1 नंबरला गेलं, पुढच्या वर्षी कर्नाटक 1 नंबरला गेलं, आणि जसं आपलं 11 महिन्याचं सरकार आलं, मी अभिमानाने सांगतो सरकार पुन्हा देशामध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य आपलं पहिल्या क्रमांकावर आणलं। हा फरक आहे। आता आम्हाला याच्यामध्ये काही आमचं काही नसतं, कोणी इन्व्हेस्टमेंट आला, कोणी उद्योगपती आला की आम्ही त्याला विचारत नाही तू काय काय करणार आहेस, अमक्याचं काय, तमक्याचं काय, आमचं काय, असं नाही विचारत आम्ही म्हणतो तुम्हाला जागा किती पाहिजे, तुम्हाला किती सबसिडी पाहिजे, तुम्हाला किती सवलत पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय त्याला विचारतो, तू आमच्या इथल्या किती तरुणांना रोजगार देणार आहेस, हे विचारतो आम्ही। तो पण खुश होतो, तो बोलतो ये लोग तो अलग आदमी लोग दिख रहे हैं, अच्छे आदमी है, आणि तो लगेच इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतो। आणि 1,18,000 कोटीची परदेशी गुंतवणूक या 10 ते 11 महिन्यामध्ये आपल्या सरकारने आणलेली आहे। हा आपला एक यशाचा एक आलेख आहे। आणि म्हणून शासन आपल्या दारी, खूप लोकांना प्रॉब्लेम झाला आहे, बोले शासन आपल्या दारी, या कार्यक्रमातून काय मिळते लोकांना, फक्त यांचे फोटो लावतात, जाहिरात करतात। पण मला सांगा आता आपण किती लाभ देणार आहे इथे?
48 कोटी 48 कोटीचा लाभ आपण इथं देतोय आणि त्याचबरोबर 286 कोटीचा लाभ या गेल्या 104 शिबिरामधून दिलेला आहे. हे लोकांसाठीच आहे. म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले, घाबरलेत ते. बोले असंच जर चाललं 11 महिन्यात एवढं तर पुढच्या 1.5 वर्षात केवढं. त्यामुळे आपण आपलं काम करत राहू. विरोधी पक्षाने किती आरोप करू द्या, काही करू द्या, त्याच्या आरोपांना आम्ही उत्तर आरोपाने देणार नाही, कामातून उत्तर त्यांना देणार. आणि हे काम समोर आमचं दिसतंय. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण आजच्या या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढे देखील असेच कार्यक्रम आपले कायम सुरू राहतील. महापालिका प्रशासन असेल, जिल्हाधिकारी असतील, आपलं जिल्हा प्रशासन असेल. बघा, निर्णय आम्ही घेतो पण त्याची अंमलबजावणी करणारे तुम्ही लोक आहात. सरकारची प्रतिमा जी आहे चांगली वाईट लोकांमध्ये निर्माण करण्याची, आयुक्त पोलीस पण इकडे आहेत, निर्माण करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही जसं वागाल लोकांशी तशी प्रतिमा सरकारची तयार होते. आणि म्हणून आम्ही 24/7 काम करतोय. मला अभिमान आहे या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये कलेक्टर, तहसीलदार, त्या ठिकाणी आयुक्त, तलाठी सगळे लोकांना भेटू लागलेले आहेत. गावागावात जाऊ लागलेले आहेत, नोंदणी करून घेऊ लागलेले आहेत. त्यांच्यामध्ये देखील चढाओढ लागली आहे की आपण किती लाभार्थ्यांची नोंद करू शकतो. हे सरकारसाठी फार चांगली बाब आहे. आणि म्हणून हीच सरकारच्या कामाची पोचपावती आहे. एवढंच आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.